सेवितो हा रस वाटितो आणि घ्या रे हो नका रान भरी सेवितो आणि वाटितो काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काल्याचा प्रसंग आहे. सेवेकरता घेतलेली विरहिणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी गवळण आहे. विरहानुराग, एक आहे पूर्वानुराग, एक आहे मिलनानुराग, एक आहे विरहानुराग. विरहानुरागाचे भावी विरह, भूतविरह, वर्तमान विरह 3 प्रकार आहेत. भूतविरहाचे 10 प्रकार आहेत. वेळ नाही आपल्याला सांगायला. विढाला 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 हो. विरह म्हणजे वियोग. भगवंताच्या वियोगामध्ये देखील एक वेगळा आनंद आहे. भक्तीमध्ये रुदन आहेत आणि त्या रुदनातून वेगळा एक आनंद प्राप्त होत असतो जो गोपींनी विरहातून प्राप्त केला. एक आहे पूर्वानुराग. अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा आहे भगवत दर्शनाची. कै येता देखेन माझा मायबाप घटिका बोटे दिवसले की धरून यामा. केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन होईल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. केव्हा उद्धार होईल, केव्हा भगवंताचं दर्शन होईल. अजून भगवंताचं दर्शन झालेलं नाही आहे, पण हे डोळे त्या परमात्म्याच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेले आहे. दर्शन दोघांना श्याम नाथ मोरी अखिया त्यासी रे. दर्शन दोघांना श्याम नाथ मोरी अखिया त्यासी रे. मन मंदिरामो ज्योत जगावो, घट घटवासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम मोरी अखिया प्यासी रे. संत नरसिंह मेहताजी या भजनामध्ये भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा व्यक्त करतात. पाणी पी कर प्यास बुझावो, नैनन को कैसे समझावो. हे प्रभु, पानी पी कर प्यास बुझाओ, नैनन को कैसे समझाओ. तहान लागली, पाणी पिल्यानंतर तहान शमेल, पण या डोळ्यांची तहान कशाने शमेल प्रभू. नैनन को कैसे समझाओ. हे डोळे तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झाले. मीराबाई भगवंताचं भजन करीत असताना, भगवत दर्शनाकरता व्याकुळ असताना एक कावळा आला, मीराबाईच्या अंगावर बसला, चोच मारू लागला. मीराबाई म्हणाली, कावळ्या कागा चुनी चुनी खाइये सब अंगन कामास, दो नैनन को मत खाइए पिया मिलन किया. हे कावळ्या,
सगळ्या अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल, परंतु दोन नयनन कोमत खाईये, तर या दोन डोळ्यांनी मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं। दोन नयनन कोमत खाईये, पिया मिलन की आस। हाय पूर्वानुराग, अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा आहे, पण अजून दर्शन झालेलं नाही, हा पूर्वानुराग आहे। पूर्वानुरागाची तीव्रता जेव्हा वाढते त्याला भगवान परमात्मा प्रगट होतात आणि भगवंताशी मिलन होतं, याला मिलनानुराग म्हणतात। त्या परमात्म्याच्या मिलनामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचं जे वर्णन संत करतात, त्या परमात्म्याचं रूप माधुरी आणि स्वर माधुरी। वर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं विप्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रान् वेणुरधर सुधया पूरयन् गोपम्। वृंदारण्यं सपदरमणं प्राविशद्गीतकीर्ति, वृंदारण्यं सपदरमणं प्राविशद्गीतकीर्ति। रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर वपू, कानामध्ये कन्हेराचे फुलं आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहेत, हातात बासरी आहे। रंध्रान वेणुरधर सुधया, रंध्रान वेणूर अधर सुधया, रंध्र म्हणजे छिद्र, त्या वेणूच्या छिद्रामध्ये अधरामृत होतीत आहेत। सुधा म्हणजे अमृत। रंध्रान वेणुर अधर सुधया, धरते ते धराहा, धरायः अमृतम न भवति इति अधरामृतम। या पृथ्वीवर जे अमृत उपलब्ध नाही, या पृथ्वीच्या पलीकडे अधरामृतम। रंध्रान वेणुर अधर सुधया पूरयन् गोपम्। वृंदारण्यं सपदरमणं प्राविशद्गीतकीर्ति। या वेणूच्या मधुर स्वरात चित्ताला आकर्षित करणारा तो तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला गाणी, विवळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले। आहार सावरिया कैसे वाजवली मुरली, आहार सावरिया कैसे वाजवली मुरली। तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला
म्हटला का विवळ झाले अंतकरणे मी करतंदावे सर आहारे सावर्या कैसे वाजवले मुरली नव्हे केवळ बाण तेने माझा हृला प्राण संसार केला दानादिन येऊन हृदय संचरली या स्वर माधुर्य संपूर्ण विश्वाला मोहित करणार सूरदास महाराज फार सुंदर वर्णन करतात. बासुरी बजाए आज रंग से मुरारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी शिव समाधि भो लगाए ऋषि मुनि की नारी समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी वेद पढ़त ब्रह्मा भूले भूले ब्रह्मचारी वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी रंभा समताल चुकी भूली नृत्यकारी ब्रह्म समताल चुकी भूले नृत्यकारी या वेणूचा स्वर रंभेच्या कानावर गेला. रंभा नृत्य करीत असताना समताल विसरायला लागली. रंभेला समही कळेना आणि तालही कळेना. रंभा समताल चुकी भुली नृत्यकारी ब्रह्म समताल चुकी भूले नृत्यकारी यमुना जल उलटी बह्यो शोभा आज भारी यमुना जल उलट भयो शोभा आज भारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी बांसुरी बजाए आज रंग से मुरारी बांसुरी बजाए आज रंग से शिव समाधि भो लगाए ऋषि मुनि की नारी वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी. भगवान शिवानी समाधी सोडून दिली. ब्रह्मदेवाच्या हातातले वेद गळून पडले. रंभा समताल चुकी भुली नृत्यकारी. रंभा समताला चुकायला लागली. रंभेला समही कळेना आणि तालही कळेना. यमुना जला उलटी भयो शोभा आज भारी. यमुना उलटी व्हायला. यमुना जल स्थिर स्थिर वाहे. रवी मंडळ चालता स्तब्ध होय. शेष कुर्म वराह चकित राहे. बाळा स्तनदेव विसरली मा. बाळाला स्तनपान करताना माता विसरल्या. यमुना स्थिर झाल्या. यमुनेत तरंग निर्माण व्हायला लागले. जणू यमुना आपल्या तरंगरूपी हाताने भगवंताला आलिंगन देऊ इच्छित आहे. यमुनेमध्ये भोरे निर्माण व्हायला लागले. एक गोपी म्हणली सखी हा यमुनेचा भोरा नाही आहे, ही यमुनेच्या गालावरची खडी आहे. भगवत दर्शनाकरता व्याकुळ झालेल्या यमुनेच्या गालावरची खडी म्हणजे यमुनेचा भोरा आहे. या वेणूचा स्वर गोवर्धनावर आदळला. गोवर्धनातनं झरे व्हायला लागले. एक गोपी म्हणली अगं सखे गोवर्धनाचे झरे नाही आहे, हे गोवर्धनाचे आनंद अश्रू आहे. गोविंद वेणू मनोमत्त वरनृत्यम. मोर सुद्धा नृत्य करायला लागले. मेघ मंद मंद गर्जना करू लागले. जणू त्या वेणूच्या स्वराला ताल देण्याचं काम मेघ करीत होते. हा वेणूचा स्वर गायीच्या कानावर पडला. गायीच्या स्तनातून दुधाच्या धारा व्हायला लागल्या. वासर दूध पित असताना तो दुधाचा घोट त्या वासराच्या तोंडात तसाच राहिला. तो दोन्ही बाजूने गळू लागला. चित्राप्रमाणे प्राणी स्तब्ध झाले. गायीच्या स्तनातून निघाल्या दुधेच्या धारेचा एक प्रवाह, दुग्धधारेचा प्रवाह यमुनेत प्रवाहित झाला. शुभ्र शुभ्र धवल धवल दुग्धधारा आणि कालिंदी यमुनेची काळी धार. जणू काळा कृष्ण गोरी राधा दोघांचा संगम त्या यमुनेमध्ये दिसू लागला. बघा या वेणूचा चमत्कार. हा मिलनानुराग आहे. त्या परमात्म्याशी मिलन आहे.
दोन प्रकारचे वेणूचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये येतं. एक वेणुगीतातील वेणू, दुसरा रासलीलेतील वेणू. हा वेणू जेव्हा भगवंतांनी वाजवला ना, ऐकणाऱ्यांना तीन प्रकारे हा ऐकायला आला. काहींना यातून कुंजन ऐकायला आलं, काहींना यातून स्वर ऐकायला आले, तर काहींना यातून गीत ऐकायला आलं. वेणू एकच आहेत, वाजवणारे तोच आहेत, पण ऐकणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे ऐकायला येतंय बरं का. जे उत्तम अधिकारी आहेत त्यांना प्रत्यक्ष शब्द ऐकायला आले, गीताचे शब्द ऐकायला आले. जे मध्यम अधिकारी आहेत त्यांना स्वर ऐकायला आले, हे कोणत्या रागात गात आहेत. हीन अधिकारी आहेत त्यांना फक्त कुंजन ऐकायला आलं. जशी ज्याची योग्यता आहे तसा त्या वेणूला तो ऐकतोय. एका गोपीने प्रश्न केला, अगं सखी, या वेणूने असं कोणतं पुण्य केलं असेल ग? योगी ज्याच्याकरता योग करतात, जपी ज्याच्याकरता जप करतात, तपी ज्याच्याकरता तप करतात, त्यांच्या स्वप्नातही न येणारा भगवान आणि तो वेणूला सतत आपल्या सान्निध्यात ठेवतो. हे किती मोठं भाग्य आहे वेणूचं आहे, जे भाग्य आपल्याला लाभलेलं नाहीये. किती पुण्यवान असेल हा वेणू. कोण असेल बरं हा वेणू? बघा, एखादी व्यक्ती जर एखाद्या मोठ्या माणसाच्या जवळ गेली, लोक परिचय करून घेण्याचा प्रयत्न करतात. आता वेणू भगवंताच्या जवळ आहेत ना, मग वेणू कोण हे अगदी ओळखलं पाहिजे. म्हणजे कदाचित त्या निमित्तानं भगवंताच्या जवळ जाता येईल. एके ठिकाणी या वेणूचा पत्ता सापडला बरं का. कोण आहे वेणू माहितीये? रुद्रस्तु भगवान वंशः असं वर्णन आहे. कृष्णाच्या हातातील वेणू दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान शिव वेणू बनवलेले आहेत. वेणू वाजवणारा विष्णू आहे आणि ज्यातून स्वर बाहेर पडतो तो शिव आहे. शिव आणि विष्णू या ठिकाणी ऐक्य आहे. शिवश्रदम विष्णू, विष्णू श्रदम शिव. एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. वेणू वाजवणारा कृष्ण म्हणजे विष्णू आहेत, ज्यातून स्वर बाहेर पडतो तो शिव आहे. आणि त्यातून बाहेर पडणारा जो स्वर आहे, काय त्या स्वराने संपूर्ण विश्वाला वेठ लावला. एक आहे रासलीलेतील वेणू. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, चंद्राचा शीतल प्रकाश, कुमुदिनीचा सुगंध, भ्रमराचा गुंजारव, यमुनेचा कलरव, मंद मंद वाऱ्याच्या झुळका आणि त्यामध्ये वेणूचा मधुर स्वर, चंद्राचा शीतल प्रकाश. ज्यावेळेला भगवान परमात्मा वेणू वाजवतात रात्रीच्या वेळेला, त्या गोपी आपापल्या हातातले काम सोडून धावतात. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो. नंदाचा बाळ हिने केला नवल, नंदाचा बाळ हिने केला नवल, नंदाचा बाळ हिने केला नवल, नंदाचा बाळ हिने केला नवल. कल्पनेतली सासू हिचा, बहुतची जाचो हिचा, बहुतची जाचो. कल्पनेची सासू हिचा, बहुताची जाचू हिचा, बहुताची जाचू. चला 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 गोपींनो चला. कोणी सारवताना सेनानी भरलेला हात आहे तशाच निघाल्या, कोणी बाळांना स्तनपान करविताना तशाच निघाल्या, कोणी आपल्या पतींना वाढीत होत्या वेणीचा स्वर ऐकला तशाच निघाल्या. एक निघाली पण सासूबाई जाऊन देना. कल्पनेची सासू हिचा, बहुतची जाचो हिचा, बहुतची जाचो. कल्पनेची सासू हिचा, बहुताची जाचू हिचा, बहुताची जाचू. देह भाव ठेवून बाई ब्रह्मपती नाचो, देह भाव ठेवून बाई ब्रह्मपती नाचो. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे नंदाचा बाळ येणे, नंदाचा बाळ येणे केला नवल, नंदाचा बाळ येणे केला नवल. हा वेणू रात्री वाजवला बरं का. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका, शरद पौर्णिमेचे निर्मल रात्र आहे. या गोपींनो आपलं स्वागत आहे. स्वागतम ओ महाभाग, प्रियम किम करवाणि वह. गोपींनो तुमचं कसं काय झालं? तुमचं स्वागत आहे. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका,
शरद पौर्णिमेची रात्र अपिता भगवान अपिता रात्री. भगवंतला अपिता का म्हटलं? तो सगळ्या जगाचा पिता आहे. पिता हमस्य जगतो, माता धाता पिता महा, पण ज्याचा पिता कोणी नाही मो अपिता. भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. शरद पौर्णिमेचे निर्मल रात्र आहे. चंद्राचा शीतल प्रकाश. त्या गोपी धावते. चला गोपींनो चलो चलो सखी जहा व्रशत व्रजरा. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवला. सगळ्या गोपी आल्यात. भगवंत आणि त्या गोपींचा भाव पाहून जी रास लीला केली हा मिलनानुराग आहे. रास रचो है रास रचो है यमुना की निरी तिरी. रास रचो है रास रचो है रास रचो है यमुना के तीर तेरी. रास रचो है रास रचो है रास रचो है यमुना की निरी तिरी. रास रचो है रास रचो है रास रचो है यमुना के तीर तेरी. रास रचो काल पे कमाल माल मालन पे वृंदावना विपिन बिहार बंसी बटुकी. रास रचो है यमुना के तीर तेरी. रास रचो है रास रचो है रास रचो है यमुना के तीर तेरी. रास रचो है रास लीला आहे. रास क्रीडा वृंदावनी खेळे इंदू वदन मिळे उद्धरे दुकुडे कुलदीपके. अनेक संत नंददास महाराज देखील या रासलीला सुंदर वर्णन करतात. देखो रे नागारी नाटा निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट की लटक है. हे देखो रे नागारी नाटा निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट की लटक है. कच्छ निच्छ के निकट पितांबर के चटक कुंडल किरण रवि रत के अटक है. कुंडल किरण रवि रत के अटक है. कुंडल किरण रवि रत के अटक है. तत तय सबद सकल गट पुरपति रत गजपति के पटक है. रसमद्रण दे मरले में हिरट नंद दस गावे तहाने पटने कट है. नंद दस गावे तहाने पटने कट है. नंद दस गावे तहाने पटने कट है. हे देखरी नागरी नटन कालिंद तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट की लटक है. चनकी के निकट पितांबर के चटक कुंडल किरण रवि रत के अटक है. तत तय सबद सकल गट पुरपति रत गजपति के पटक है. रसमद्रण दे मरले में हिरट नंद दस गावे तहाने पटने कट है. नंद दस गावे तहाने पटने कट है. नंद दस गावे तहाने पटने कट है. रासलीलेचं वर्ण आहे. संत नंददास महाराज वर्णन करतात. देखो रे नागारी नट नटवर नागर रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे निरंतर कालिंदीत कालिंदीमध्ये यमुना यमुनेच्या तीराला गोपी नके मध्यराज मुकुट के लटक है. गोपिकांच्या मध्यभागी काछिलिकी के निकट पितांबर के चटक कुंडल किरण रवि रत के अटक है. काछिलिकी के निकट पितांबर के चटक काछिलिकी के निकट पितांबर के चटक कुंडल किरण रवि रत के अटक है. तततय शब्द सकल घट तततय शब्द सकल घट पुरबती रत कदि पद के पटक है. रसमध्ये राधे राधे मुरले में यही रट नंद दस गावे तहा निपट निकट है. नंद दस गावे तहा निपट निकट है. नंद दस गावे तहा निपट निकट है. रासलीला रसो वैसा ती रासः. रस म्हणजे आनंद. आनंदरूप असणारी त्या परमात्म्याची लीला रासलीला. हे मिलन आहे. याला मिलनानुराग म्हणतात. जेवढ्या गोपी तेवढे रूप भगवंताने घेतले. पण त्या गोपींच्या अंतःकरणातला सूक्ष्म अहंकार जागृत झाला आणि भगवान अदृश्य झाले आणि भगवंताच्या वियोगात त्या गोपी रडू लागल्या. याला विरहानुराग म्हणतात. कन्हैया रे जगदेवी
जगदेती अरे जग जेठी देई भेटी एक वेळा हे प्रभू एकदा तरी भेट अंतःकरणामध्ये विरहाचा वियोग आहे. अशीच कोणी एक विरहिणी कृष्णाचा वेद लागलेली कृष्ण दर्शनाकरता व्याकुळ झालेली विरहिणी विररूपी अग्नी तापली. विरह त्या गोपी म्हणतात कृष्णा तुझा विरहरूपी अग्नी आम्हाला पोळतोय. अरे कृष्णा यमुनेच्या त्या विषारी पाण्यापेक्षा तुझ्या विरहचं विष भयंकर आहे. बरं तुझं विरहरूपी विष आम्हाला जगू देत नाही आणि कथारूपी अमृत मरू देत नाही अशी आमची अवस्था आहे. एक गोपी म्हणली कृष्णा अरे त्या यमुनेच्या विषारीपासून आमचं पाण्यापासून आमचं का रक्षण केलं. का गोवर्धन लीलेमध्ये गोवर्धन धारण करून आमचं रक्षण केलं. का राक्षसांपासून आमचं रक्षण केलं. का दावाग्नीपासून आमचं रक्षण केलं. आज विरहाचं जर दुःख द्यायचं होतं तर विषजलापेयात व्याल राक्षसात वर्ष मारुतात वैद्युतानलात ऋषमयात मजा विश्वतो भया ऋषभते वयं रक्षितामोहं जयति तेधिका जन्मना व्रजा श्रयतेन्द्रिरा शश्वदात्रिणी जयति देविका जन्मना व्रजा श्रयतेन्द्रिरा शश्वदात्रिणी. विषजलापया व्याल राक्षसा त्या यमुनेच्या विषारी पाण्यापासून का रक्षण केलं कृष्णा. तुझ्याकरता आम्ही माता पित्यांचा सर्वस्वाचा त्याग केला. पतिसुतान्वय भ्रातृबांधवा अतिविलंबते कंचुता गतिविदस्तु गीतमोदिता कितवयोषुता हस्तजन्य जय जय पती पुत्र बांधवाचा त्याग करून आम्ही तुझ्याकडे आलो. कृष्णा करता रुदन करतायत त्या गोपी. रुरोधो सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा हा विरहानुराग आहे. माऊली या ठिकाणी वर्णन करा कोणी एक विरहिणी कृष्णाच्या दर्शन करता व्याकुळ असताना तापली. कोणी म्हणू लागले चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये घेऊन चला. कोणी म्हणू लागले चंदन लावा. कोणी म्हणू लागले वारा घाला. हिचा ताप शांत होईल. पण ती विरणी म्हणू लागली अगं गोपिंदो चंद्राचा शीतल प्रकाश मला उभारा करायला लागलेला आहेत. मला चंदन लावू नका. चंदनाचे चोळी माझे सर्वंग पोळी. कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. चंदनाने मी पोळायला लागलेत महाराज. वास्तविक चंदन शीतल आहे पण ते चंदन पोळायला लागलं आहे. मला चंदन लावू नका. मला वारं घालू नका. चंद्राच्या शीतल प्रकाशात नेऊ नका. अगं गोपींनो त्या परमात्म्याशिवाय माझं जीवन शून्य आहे असं प्रथम चरणामध्ये कृष्ण वेदियेली विरहिणी बोले. कृष्ण वेदियेली विरहिणी बोले. कृष्ण वेदियेली विरहिणी बोले. कृष्ण वेदियेली विरहिणी बोले. चंद्रमा करीनो उभरने मागे.
शेजारू घ्या माये शून्याचे दारू गे माये हरिविन शून्याचे दारू गे माये शून्याचे दारू घे माये हरिविन शून्याचे दारू घे माये हरिविन शून्याचे दारू गे माये हरिविन शून्याचे दारू गे माये जीवीचे तुम्ही कावने ना माझे जीवीचे तुम्ही कावने ना माझ्या जीवीचे मत गावले ना माझ्या जीवीचे मत गावले ना विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या ठिकाणी जे संत वृंद उपस्थित आहेत आणि उपस्थित मान्यवर केंद्रीय मंत्री भागवतराव कराड साहेब यांचे चिरंजीव
हर्षवर्धन कराळ, माननीय केंद्रीय मंत्री भागवतराव कराळसुद्धा आपल्या कार्यक्रमात येऊन गेलेले आहेत. त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर, त्यांनी 101 क्विंटल साखर आपल्या कार्यक्रमाला दिलेली आहे. सभापती अविनाश पाटील गलांडे, संतोष माने पाटील, ज्ञानेश्वर पाटील मुरकुटे, योगेश शिंपी आणि या ठिकाणी अविनाश पाटील गलांडे यांनी 1,11,000 रुपये कार्यक्रमात दिले. धन्यवाद. मिलन फुलवाले, दरवर्षी आपल्या पहिल्यांदा आपण वर्णन केलं की आपल्या गंगागिरी महाराजांच्या समाधीचं या ठिकाणी सुशोभीकरण, फुलाची सजावट ते नेहमी करतात. गुरु नारायणगिरी महाराजच्या पुण्यतिथीला नारायणगिरी महाराजांच्या समाधीची सजावट करतात आणि जे काही आपले कार्यक्रम असतात त्यावेळेला फुलाची सजावट ते नेहमी करतात आणि ते विनामूल्य करीत असतात. मिलन फुलवाले मुस्लिम भाई आहे, परंतु विनामूल्य सजावट ते करतात. कधी पैसे त्यांनी आजपर्यंत घेतले नाही सजावटीचे. तर अशा प्रकारे ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. आवरा. विठ्ठल 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 तर काल्याचा प्रसंग आहे. वेळ बराच झालाय, ऊनही फार तापते, आपण सर्व उन्हात बसलेले आहात. परंतु अनेक संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचा नामनिर्देश आपण केला आहे. डोंगरगाव येवला तालुका 176वा अखंड हरिनाम सप्ताह मेळावा 2023 असे डोंगरगावकर या ठिकाणी मागणी करतायत आणि 21 गावं आहेत. 21 गावं मिळून ते सप्ताह मागतायत. बारम, कोळम, खुर्द, बुद्रुक, खरवंडी, देवदरी, रहाळी, वाघाळे, आळसुरेगाव, पिंपळकुटे, बुद्रुक, पिंपळकुटे, खुर्द, तळवाडी, अंगुलगाव, गारखेडा, कौटखेडा, भुलेगाव, देवठाण, गौणगाव, रास्ते सुरेगाव, ममदापूर, राजापूर, पांजरवाडी असं येवला तालुक्यातील 21 गावं आहेत. या 21 गावांनी मिळून मोठा सप्ताह मेळावा अशा प्रकारची मागणी आहे. 176 सप्ताह मेळावा अशी मागणी या ठिकाणी करत आहेत डोंगरगावकर. धन्यवाद. आणि या ठिकाणी आमचे भाऊसाहेब तात्या चिकटगावकर माजी आमदार, त्यांचं असं म्हणणं आहे, जर वैजापूरला सप्ताह दिला तर 200 पोते साखर मी देईल. अशा प्रकारे त्यांचं या ठिकाणी म्हणणं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. वैजापूरला जर सप्ताह केला, मिळाला तर 200 पोते साखर, इथं सुद्धा 101 पोते साखर त्यांनी दिलेली आहे. माननीय महसूल मंत्री, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून बुंदी सुकवण्याचं मशीन या ठिकाणी लावलं गेलं आणि ती सेवा त्यांनी केलेली आहेत. आणि आमटी काढण्याकरिता सुद्धा मशीन त्यांनी आणि दिलेलं आहेत, टँकर दिलेला आहेत. त्याबद्दल माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना धन्यवाद. माननीय नामदार महसूल मंत्री, विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून 21 क्विंटल साखर मिळालेली आहेत. धन्यवाद. अशोक डांगे यांनी बेटाकरता 100 केवीचा ट्रान्सफॉर्मर बसवून दिला. पहिला आपल्याकडं 63 केवीचा ट्रान्सफॉर्मर होता, तर आता तो काढून 100 केवीचा ट्रान्सफॉर्मर बसवून दिला. म्हणून बरं झालं, नाहीतर मग जिकडं तिकडं काहीतरी झालं असतं. कारण यावेळी विजेचा वापर फार आपला झालेला आहे या कार्यक्रमामध्ये. एरवी इतका वापर नसतो, परंतु कार्यक्रमामध्ये विजेचा वापर फार होत असतो. आणि म्हणून 100 हॉर्सपॉवरच्या 100 केवीच्या ट्रान्सफॉर्मरची आपल्याला गरज होती, तर त्यांनी बसवून दिलेलं आहेत. आणि सप्ताह काळामध्ये 8 दिवस सेवा दिलेली आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नगर, नाशिक, संभाजीनगर तिन्ही जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्वच पत्रकार बंधूंना धन्यवाद. भाऊसाहेब काळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पत्रकारांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर आपले जे महाराज मंडळी आहेत, बेटातील माजी विद्यार्थी, भक्तगणांनी तर योगदान केलेलंच आहेत, पण बेटामध्ये असणारे जे माजी विद्यार्थी आणि बेटाचे महाराज मंडळी आहेत, त्यांनी या ठिकाणी जे योगदान केलेलं आहे, तर
हरिभक्तपर्यंत बाळासाहेब महाराज रंजाळे, बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी या कार्यक्रमाकरता, या यज्ञाकरता 1,11,000 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरिशरण गिरीजी महाराज बाजाठण राम दरबार आश्रम यांनी 51,000 रुपये दिलेले आहेत. संदीप महाराज बाजाठाण, संदीप महाराज शिवगिरी आश्रम बाजाठाण यांनी 51,000 रुपये दिलेले आहेत. मधुकर महाराज कडलोक त्यांनी सुद्धा 51,000 रुपये दिलेले आहेत. मधुसूदन महाराज पुंटांबा आश्रम त्यांनी 51,000 रुपये दिलेले आहेत. योगानंद महाराज यांनी 51,000 रुपये दिलेले आहेत. गोपालानंद महाराज यांनी 51,000 रुपये दिलेले आहेत. मंत शिवगिरी महाराज हरियाणा शेरधा ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी 55,000 रुपये या ठिकाणी आणि दिलेत. मी शिवगिरी महाराजांना सुद्धा धन्यवाद देईल, कारण कालच त्यांनी सांगितलं की आळंदीच्या कामाकरता 101 गोण्या सिमेंट मला द्यायचं आहेत. तर त्यांनी त्याची एक रक्कम म्हणून सर्व मिळून आणि असं 55,000 रुपये ते या ठिकाणी देत आहेत. तर मी शिवगिरी महाराज शरदा यांनाही धन्यवाद देईल. नवनाथ महाराज म्हस्के, नारायणगिरी गुरुकुल यांनी 51,000 जमा झाले पण सगळे व्हायचे काही बरं काही जमा व्हायचे आहेत. धन्यवाद. राजेश्वर महाराज चिंचगाव आश्रम त्यांनी 51,000 रुपये या ठिकाणी जाहीर केलेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदीच्या मठाकरता 25,000 सर्व मिळून आळंदीच्या मठाकरता 51,000 रुपये देत आहेत. राजेश्वर गिरीजी महाराज चिंचळगाव आश्रम, नारायणगिरी महाराज आश्रम चिंचळगाव ते सुद्धा आळंदीच्या मठाकरता 51,000 रुपये देत आहेत. रामभाऊ महाराज नादीकर 31,000 रुपये. विक्रम महाराज शिरसाट मृदंगाचार्य 31,000 रुपये. भाऊलाल महाराज भागवत 25,000 रुपये. दत्तगिरी महाराज वळवंडी 25,000 रुपये. गणेश महाराज शास्त्री पिंपळवाडी 25,000 रुपये. अर्जुन महाराज शिंगी आश्रम 21,000 रुपये. माऊली महाराज गुंजाळ 21,000 रुपये. श्रावण महाराज जाधव 21,000 रुपये. त्याचप्रमाणे सर्व आजी माजी विद्यार्थी व महाराज मंडळी यांनी सुद्धा 11,000 रुपये दिलेले आहेत. सगळ्यांनी प्रत्येकाने 11,000 जेवढे माजी विद्यार्थी आहेत, काही आजी विद्यार्थी माजी विद्यार्थी यांनी 11,000 रुपये या कार्यक्रमाकरता दिलेले आहेत. आणि नवनाथ महाराज आंधळे यांनी देखील 21,000 रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. तर काही रक्कमा गोळा झालेल्या आहेत, काही अजून व्हायच्या आहेत, पण लवकर आपण गोळा करून घ्याव्यात. काय विढाला विढाला विठ्ठल हो. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये सौदा आश्रमाचे महंत गुरुवर्य कृष्णगिरीजी महाराज आवर्जून उपस्थित होते. गुरुवर्य महाराजांकरता एकदा सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवायच्या आहेत. गोदावरी धाम श्री क्षेत्र सरला बेट च्या वतीनं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महंत गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज त्यांचा सन्मान करता आहेत. गुरुवर्य कृष्णगिरीजी महाराजांनी त्याचा स्वीकार करावा अशी सर्व भक्तगणांच्या वतीने त्यांच्या चरणी नम्र विनंती. गुरुवर्य महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज कृष्णगिरीजी महाराजांचा सन्मान करतायत. महंत आनंदगिरीजी महाराज यांचाही सत्कार गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज करता आहेत, त्यांनी स्वीकार करावा ही विनंती. त्याचबरोबर महंत शिवगिरीजी महाराज, महंत आनंदगिरी महाराजांचा सत्कार होतो आहे. यानंतर महंत शिवगिरीजी महाराज यांचाही सत्कार गोदावरी धाम श्री क्षेत्र सरला बेटच्या वतीनं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महंत गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज करतायत. साधू संतांचा सन्मान होत असताना आपली टाळी वाजली पाहिजे, कारण या संतांचं जीवनच आपल्या सेवेसाठी आपल्या कल्याणासाठी आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या सर्वांना सन्मार्गाला लावण्यासाठी खर्च केलेला आहे. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. सौ भागीरथी परशुराम
काय भागीरथी परिश्रम गागरे, कैलासवासी परिश्रम नाना गागरे यांच्या स्मरणार्थ हरिभाऊ परिश्रम गागरे वांजरगाव यांच्याकडून 25,555चा चेक या ठिकाणी अर्पण. धन्यवाद. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ऊन फार झालेले आहेत. अगदी 10-5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम आवरून घेणार आहोत. एवढं ऊन असताना देखील आपण सर्व बसलेले आहात, ही आपली सुद्धा एक तपस्याच आहेत. कारण एवढ्या लोकांना आपण मंडपही टाकू शकत नाही. एवढं ऊन असताना एकही मनुष्य न उठता इतक्या वेळेपासून आपण बसलात, त्याबद्दल समस्त श्रोतृगणांना सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवकीनंद ठाकूरजी महाराज यांची श्रीमद भागवत कथा वैजापूरला सुरू होत आहे 20 जानेवारीला. 20 जानेवारी ते 26 जानेवारी देवकीनंदन ठाकूरजी महाराज यांचं भागवत कथा आहेत. आणि त्या ठिकाणी 27 तारखेला आपला काला आहे. तर काल्याची वेळ 4 वाजता आहे. 4 वाजता काला आहेत. 4 ते 6 या कालावधीमध्ये काला आहेत. आणि देवकीनंदन ठाकूर महाराज यांची कथा आहे. 20 तारखेला सुरुवात आहे. 20 ते 26 कथा आणि 27 तारखेला आपलं काल्याचं कीर्तन. या ठिकाणी बंकट स्वामी महाराज देवस्थानचे महंत आदरणीय श्री लक्ष्मणजी महाराज मेघळे यांचाही सन्मान गुरुवर्य महाराजांच्या शुभ हस्ते होतो आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची जन्मभूमी श्री क्षेत्र नेकनूर, गुरुवर्य सोमेश्वरगिरी महाराजांची जन्मभूमी श्री क्षेत्र नेकनूर, गुरुवर्य बंकट स्वामी महाराजांची जन्मभूमी श्री क्षेत्र नेकनूर, संत मुकुंदराज महाराज संस्थानचे महंत अध्यक्ष आदरणीय श्री किसनजी महाराज पवार यांचाही सत्कार गुरुवर्य महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज करतायत. गुरुवर्य विठाला 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 इतर सर्व ऊन फार तापत आहेत. 2-5 मिनिटात आपण काला उरकून घेऊ. अभंगाचं राहिलेलं चिंतन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघू. विठाला विठाला. हो, अनेक लीला भगवान परमात्मा करतात. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांजदुकूल चौरम श्रीराधिकायां हृदयस्य चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. भगवान परमात्मा चौरी लीला करू लागले. अनेक गाऱ्याने येऊ लागले. त्यापैकी यशोदा म्हणले, कृष्णा तू गावात सुद्धा वागत नाही ना, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गाई चालू लागले. गाई चालतात आता खेळ खेळू लागले. अभंग भक्ती भक्पुरा त्रिगुण केला मानू. 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 खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू. खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू. खेळ विठी दांडू. खेळ विठी दांडू. अभंग भक्पुरा त्रिगुण केला मानू. अभंग भक्ती भक्पुरा त्रिगुण केला मानू. अभंग भक्ती भक्पुरा त्रिगुण केला मानू. अभंग भक्ती भक्पुरा त्रिगुण केला मानू. खेळ मोडला. चला आळू गाई बसू जे विकेट आहे. बहु केले वनवन पाय पिढी झाला शिणू. खांदे भार पोटी भूक काय खेळाचे सुका उग्या सोडल्या मोठा जिथं दहिकाला गोमटा घ्यारे घ्यार देवा तामा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पिंद्या वाटतो शिदोरी पानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा मध्यभागी बसले. भोवती गोपाळ बसले.
वेभ्रदवेणुर्जठरपटयो संगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसुनकोदं तत्पलांगुलेषु तिष्ठन्मध्ये मध्यभागी भगवान बसलेले आहेत. वामे पाणी डावा हात वर केलेला आहेत. मध्यभागी घास आहेत, बोटावर लोणचं आहेत आणि वरून पाहणाऱ्यांच्या जिभेला पाणी सुटतंय ना हो. आदिवास अमरावती आदिवास अमरावती अमरावती ओस पडले. अमरावतीचा काय समज आहे? ही अकोला अमरावती नाही, अमरावती. ज्या गावात कोणी मरत नाही, जी स्वर्गातली नगरी अमरावती. ही आत्महत्या होणारी अमरावती. अमरावती जिथं कोणी मरत नाही, स्वर्गातली नगरी. आजी ओस अमरावती. काला पहावया येते देव विसरते देव भावा. पुला भगवान परमात्मा कला करतात यमुनेच्या तीराला आणि आपण काला करतोय गोदावरीच्या उदरामध्ये. कारण आपण गोदावरी मातेच्या उदरात आहेत आणि बाळ जेव्हा मातेच्या उदरात असतं त्यावेळेला माता जी आहार सेवन करते ते बाळाला आपोआप मिळत असतं ना. आणि म्हणून गोदावरी मातेने ज्याला आपल्या काखेत घेतलेलं आहे, कडेवर घेतलेलं आहे, असं हे बेट आहे. आणि मग याचं नामकरण आपण केलं गोदावरी धाम, सराला बेट. अशा प्रकारे गोदावरी मातेच्या उदरामध्ये आपण आहोत. इथं आपण कला करीत आहोत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कंठी धरिला कृष्ण मनी राजनी प्रकाश काला वाटो एकमेक वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेक वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आधी बळी विरगाडी काला वाटो एकमेक वैष्णवनिका संभ्रम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोली ले खुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार व्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आता उठावे नाही नारायण करोनी आरते चक्र पाण्यो आज पुराणे नवस धन्य काळ हा दिवस पहा पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही. आज पुराणे नवस धन्य काळ हा दिवस हा तुका वाहे टाळे उभा संगीत आज पुराणे नवस धन्य काळ हा दिवस आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मनोविद्या आरती ज्ञानराजा लोपले ध्यान जगी नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मनोविद्या माझा आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मांड केले राम जनार्दन चरणी प्रकट ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मनोविद्या माझा आरती ज्ञानराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंद गुरुदेव आई राखया मार तुकाराम राघवे सागरा पासारे आ भक्त श्री तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंद गुरुदेव आई राखया मार तुकाराम तुका तुने से ब्रह्मा तुकाचारी रामेश्वर चरणी मस्तक ठेवले तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंद गुरुदेव आई राखया मार तुकाराम आरती गंगागिरी स्वानंदांतरी घातक्षेत्र गोदावरी तीरी आरती गंगागिरी उघडले नक्षत्राचारी वदे आवडे ज्ञानेश्वरी आरती गंगागिरी हरी नाम सप्ताह भक्त जन समस्त एक नाम विठ्ठल विठ्ठल गजरी आरती गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ता म्हणणारे भावे नारायणगिरी आरती गंगागिरी स्वानंदांतरी घातक्षेत्र गोदावरी तीरी आरती गंगागिरी खाली लोटांगणामध्ये प्रेमी अलंकरण
आनंद भजन भाई विठ्ठल भगवा डोबार मागणे ते तुझं प्रति आहे देश पाय पांडुरंगा अनेक तुझे काय आता उदार तो हो या संताशी निर्विहीच अनेक तुझे काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय गोदावरी धाम की जय हो 7 दिवस तरुण मंडळांनी फार सेवा केली. तरुण मंडळ महिला मंडळ फार सेवा केली. आपण 7 दिवस आज सुद्धा आपल्याला सेवा करायची आहेत. आपण सर्वांनी आपल्या सर्व महिला मंडळीला तरुण मंडळीला सूचना आहे. प्रत्येकाकडं ट्रॅक्टर नंबर आहेत. प्रत्येकाने आपापल्या नंबरच्या ट्रॅक्टरवर जायचं आहे. आपापल्या नंबरच्या ट्रॅक्टरवर जाऊन वाढण्याकरता घ्यायचं आहे. पत्रवाढी वाढण्याकरता घ्यायची आहेत. पटापट वाढ करायची आहेत. ऊन फार तापत आहेत. एवढे सर्व भक्तगणांना विनंती आहे, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सेवेकरी तरुण मंडळ यांना जी व्यवस्था जे आपल्या ट्रॅक्टर सांगितलेलं आहे ते दिलेले त्या ट्रॅक्टरवर आपण उभं राहायचं आणि महिला मंडळ पत्रावळी वाढण्याचं काम करताय. पत्रावळी वाढायची झाली की त्याच्या पाठोपाठ लगेच आपण बुंदीचा आणि चिवड्याचा महाप्रसाद घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटात वाढ झाली पाहिजे. गुरुनानक महाराजांनी परवानगी दिल्याशिवाय कुणी महाप्रसाद घ्यायचा नाही ही आपल्या सर्व भक्तांना विनंती आहे. आपण सर्व लाखो भक्त परिवार या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गेल्या 7 दिवसापासून लाखो लोक येतात आणि दर्शन घेऊन जातात. यज्ञ सुंदर झाला, मूर्ती प्राणप्रतिष्ठाही सुंदर झाली आणि आज काल्याचा महाप्रसाद या काल्याच्या महाप्रसादाकरता अगदी लाखोच्या संख्येने भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून सर्व भक्तगणांना उजूक एकदा खूप खूप धन्यवाद. महाराजांची परवानगी मिळाल्याशिवाय कुणी महाप्रसाद घ्यायचा नाही ही आपल्याला विनंती. यज्ञाचा मंडप शिवेश्वर मंडप संभाजीनगर यांनी यज्ञाला सुंदर मंडप दिला आणि इतरही काही मंडप त्यांनी दिलेले आहेत. शिवेश्वर मंडप अँड डेकोरेटर्स सुंदर मंडप आपण दिला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गिरी साऊंड सर्व्हिस आणि गोकुळ साऊंड सर्व्हिस यांनी स्टेजची व्यवस्था आणि आपल्या समोर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. दोघांनाही धन्यवाद. गिरी साऊंड सर्व्हिस आणि गोकुळ साऊंड सर्व्हिस फार सुंदर सेवा यांनी दिली त्याबद्दल धन्यवाद. अनेक मंडप होते. नारद मुनी मंडप, काल भैरवनाथ मंडप, ओम साई मंडप यांनी जी मंडपाची सेवा दिली धन्यवाद. हे डोम ज्यांनी दिले त्यांनाही धन्यवाद. पोलीस खात्याला धन्यवाद. महबूब भाई यांनी जे यजमानांच्या निवासाच्या व्यवस्थेचा डोम दिलेला आहे महबूब भाईंना सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वैजापूर पोलीस स्टेशन, श्रीरामपूर पोलीस स्टेशन बंदोबस्त चोख ठेवला. विरगाव पोलीस स्टेशन, हरेगाव पोलीस स्टेशन आपण आणि पार्किंगचं व्यवस्थापन सुंदर केलं आणि चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त ठेवला त्याबद्दल धन्यवाद. एसटी महामंडळाला धन्यवाद. इलेक्ट्रिक खात्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सिक्युरिटी सेवा ज्यांनी दिली ते सर्व महिला पुरुष सिक्युरिटी आणि आपले बेटाचे सिक्युरिटी सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळासाहेब कापसेंना धन्यवाद. महिन्यापासून आपले माणसं त्या ठिकाणी आहेत. आपले सी आहेत बेटाचं आणि काम पाहतात. माननीय योगेजी सिंपी साहेब माननीय योगी पाहत असतात म्हणून सीएंना या ठिकाणी सिंपी साहेबांना सुद्धा पोटभर भोजन करा. मी वाडे मंडळाला धन्यवाद देतो. ज्यांनी ट्रॅक्टर दिले ते सर्व ड्रायव्हर आणि ट्रॅक्टरचे मालक त्यांनाही धन्यवाद. वाढणाऱ्या वाढपे मंडळाला धन्यवाद. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये आपण वाढ केलेली आहे त्याबद्दल सर्व वाढे मंडळी तरुण मंडळ आणि महिला मंडळ आपल्याला पुन्हा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि जाताना सर्वांनी हळू जावं.
एकमेकाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. आता बाहेर पडताना सगळे एकाच वेळेला बाहेर पडणार आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरुण मंडळ हे पंगत झाल्यानंतर आपण प्रसाद घ्यावा. हे पंगत झाल्यानंतर राहिलेल्यांनी प्रसाद घ्यावा. प्रसाद भरपूर आहेत, महाप्रसाद भरपूर आहेत. पोट भरून प्रसाद घ्या, कमी पडला आणखी घ्या. सर्वांनी पोट भरून प्रसाद घ्यायचा आहे. दुसरी पंगत सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. भव्य अशाच प्रकारची भव्य पंगत दुसरी होणार आहे. हॅलो, अरे आवाज द्या. वाढप्यांनी वाढ करा जल्दी जल्दी. हॅलो, वाढप्यांनी लवकर वाढ करा. वाढपे मंडळी परत परत रांगेमध्ये जाऊन कुणाला काय लागतं ते वाढत राहा. ए बघा, ज्या पिशव्या कुणी भरू नका. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ तुम्ही पिशव्या आणलेल्या आहे, पण पहिलं प्राधान्य आपल्या पोटाला द्या. आधी पहिलं प्राधान्य पोटाला द्या, नंतर उरलं तर पिशव्यात भरा. आपल्याला दिलं जाईल, काही हरकत नाही, पण पहिलं आपण पोटभर भोजन करा, प्रसाद घ्या आणि लागलं तर उजूक घ्या घरी न्यायचं असेल तर. पण आता ट्रॅक्टरकर कुणी जाऊ नका. आपल्यापर्यंत तरुण मंडळ गेल्या रात्रभर पासून ट्रॅक्टर भरून आपल्यापर्यंत उभे आपले सेवे करता. म्हणून प्रत्येकाने शांततेत महाप्रसाद घ्या. कोणाला लोटालाटी करू नका. महाप्रसाद अगदी भरपूर आहे. प्रत्येकाने महाप्रसाद घ्या आणि उरला तर घरी न्या, काही हरकत नाही, पण पहिलं प्राधान्य आपल्या पोटाला द्या. आणि सर्व लाखो भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित झाला. या गोदावरी धामाकरता गुरुने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत भेट आहे गोदावरी धाम म्हणून आता जाहीर केलेलं आहे. प्रत्येकाने गोदावरी धाम हे आपलं पारंपरिक नाव झालेलं आहे. सद्गुरू योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज श्री क्षेत्र गोदावरी धाम भेट सरला या नावानं आपलं गुरुने महाराजांनी नामकरण केलेलं आहे. म्हणून चारी धामापैकी एक आपलं 5वं धाम आहे. चारी धाम करून आले आणि 5व्या धामाला बेटावर आल्याशिवाय ते धाम पूर्ण होणार नाही. म्हणून धामाचं गुरुने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण चारी धाम पूर्ण भारतभर फिरला तरी काही हरकत नाही, पण आपलं 5वं धाम झाल्याशिवाय ते पुण्य आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण बेटावर यावं लागेल. आपल्या 5व्या धामाचं दर्शन घेतल्याशिवाय ते पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पुण्य मिळेल म्हणून आपण प्रत्येकाने 5व्या धामाला आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर नक्की चारी धाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपलं हे 5वं धाम समजून प्रत्येकाने दर्शनाला यावं. आपण सर्व दर्शनाला येतच असतात, त्यात काही शंका नाही, पण हे चारी धाम आणि हे 5वं धाम आपल्या गुरुने महाराजांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, भरभरून अशी देणगी दिली आणि कार्यक्रम महाप्रसाद सुद्धा अगदी भरभरून केलेला आहे. आपण पहिलं प्राधान्य पोटाला द्या. प्रसाद घेतल्यानंतर जात असताना घरी सुद्धा प्रसाद घेऊन जा. म्हणून आपण पहिलं प्रसाद घ्या आणि नंतरच महाप्रसाद घरी घेऊन जा, ही आपल्याला सूचना आहे. वाढकरी मंडळी, किशोरांना बोला. वाढकरी मंडळींनी परत पंक्तीमध्ये जाऊन वाढ करा. प्रसाद भरपूर आहे. ज्यांनी रात्रभर ट्रॅक्टर भरले आणि 7 दिवस ज्यांनी सेवा केली असे आदरणीय किशोरांना थोरात, नंतर कडूभाऊ काळे, त्यानंतर रवींद्र भाऊ सुनील भाऊ रक्टे, रवींद्र भाऊ चौधरी, बाबासाहेब पाटील चिडे इथं पुढं होते. पण याच्या पाठीमागं विशेष म्हणजे जे तरुण मंडळीने अवरात्र कष्ट घेतले आणि रात्रभर ट्रॅक्टरची सेवा दिली. रात्रभर ट्रॅक्टर कॅरेट भरले आणि ट्रॅक्टर लाईनमध्ये उभे केले. अशा सर्व तरुण मंडळ, अशा सर्व पंचकृषी आणि परिसरातून दोन्ही तिन्ही तालुक्यातून बहुसंख्य या ठिकाणी तरुण मंडळ आलेलं आहे. म्हणून आपली तरुण मंडळाला खूप खूप धन्यवाद. अशीच सेवा आपण करत राहावं. असाच आपण जर सेवा दिली यापेक्षाही मोठे कार्यक्रम आपल्या जीवावर करता येईल. म्हणून आपण सर्व तरुण मंडळ बहुसंख्येने उपस्थित राहिलात आणि सर्व भक्तापर्यंत महाप्रसाद पोहोचवला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. विशेषतः वर्षभर गंगागिरी महाराज महिला मंडळ सेवा देतात. या दिवशी सुद्धा गेले 7 दिवसापासून गंगागिरी महाराज महिला मंडळ सेवा देतात. त्यांनाही खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व महिला भगिनी, आमचे तरुण भक्त मंडळ